गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी आम्हाला शिकवलेला पाठ जनरल सायन्स 12वा सिंपल मशीन्स आज आम्ही आमच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करू. लेट्स स्टार्ट. In the following pictures, certain devices are used to accomplish certain tasks more easily. खाली दिलेल्या चित्रांमध्ये काही यंत्र काम पूर्ण करण्यासाठी वापरले गेले आहेत. नेम द डिव्हाइसेस अँड डिस्कस नाव द हेल्प. यांना नावं द्या आणि त्यांच्यावर चर्चा करा. Such devices which are used to get more work done in less time and less efforts are called machines. अशी यंत्र की त्यांना यूज करून आपण जास्त काम कमी वेळात आणि कमी ताकदीने करू शकतो यांनाच यंत्र असे म्हणतात. The nail cutter, the bottle opener, the wheel used to push the load shown in the picture are all machines. Nail cutter, bottle opener, एका चाकाची गाडी या सर्वांना आपण मशीन असेच म्हणतो. They have only one or two parts and a simple machine easy structure. यांना एक किंवा दोन पार्ट असतात आणि हे सिंपल स्ट्रक्चरचे असतात. Such machines are called simple machine. या मशीनला सिंपल मशीन आपण असे म्हणतात. Simple machine can be handled easily and there are less chances of these machine breaking down or getting damaged. हे आपण एकदम सोप्या पद्धतीने हँडल करू शकतो आणि हे लवकर खराब होत नाही आणि तुटतही नाही. We use many such machines in your day-to-day life. हे असे मशीन आपण दैनंदिन जीवनात वापरतो. Can you tell? Observe the machine show in the following picture. खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. For what purpose are they used? हे कोणत्या कामासाठी वापरले जातात? Can you name some other machine of kind? अशा प्रकारच्या अजून विविध मशीनांचे नाव आपल्याला सांगता येतील का? मिक्सर, स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, व्हीलचेअर. These machines have many parts which carry out many processes for completing a task. चित्रात दाखवलेल्या यंत्रे यांना अनेक भाग दिसत आहे. या भागांचे यंत्र अनेक काम करण्यासाठी वापरले जातात. For this purpose, या हेतूने the parts are joined to one another. ते एकमेकांना जोडलेले असतात. Therefore, म्हणून these machines are called complex machine. या यंत्रांना कॉम्प्लेक्स मशीन म्हणजेच गुंतागुंतीचे यंत्र असे म्हणतात. Some of the parts of such complex machines are actually simple machines. कॉम्प्लेक्स मशीन्स म्हणजे गुंतागुंतीच्या यंत्रांची काही भाग सिंपल मशीन्स म्हणजे साधी यंत्रे असतात. The structure of complex machines is complicated. जे रचना असते कॉम्प्लेक्स मशीन्सची ती अधिक कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीची असते. In our day-to-day life, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये we use simple or complex machines. आपण अनेक कॉम्प्लेक्स किंवा सिंपल मशीन्स वापरत असतो. डिपेंडिंग अपॉन द टास्क टू बी कॅरीड आउट. त्या आपल्या त्या कामांवर अवलंबून असतात. अँड द टाइम अँड एफर्ट्स रिक्वायर्ड टू डू इट. त्यात आपल्या वेळेची व श्रमांची ही बचत होते. Let us learn about some simple machines. चला तर मग आपण काही साध्या मशीन्सचा अभ्यास करून घेऊया. An inclined pen. A heavy drum is to be loaded into a truck. म्हणजे आपल्याला एका ड्रमला एका ट्रक मध्ये ठेवायचे आहे. रवी चूज द प्लांक ए. रवीने प्लांक ए चूज केलेला आहे. while हमीद चूज द प्लांक बी. म्हणजे हमीदने प्लांक बी चूज केलेला आहे. राही डिड नॉट यूज अ प्लांक ॲट ऑल. राहीने कोणत्याही प्रकारचा प्लांक म्हणजे ती फळी यूज केलेली नाही. क्वेश्चन फर्स्ट. Who would find the drum heaviest to load? म्हणजे हा ड्रम ट्रक मध्ये ठेवायला कोणाला जास्त श्रम लागले? तर उत्तर आहे बी म्हणजेच की हमीद. 2. Who would find it lightest? म्हणजे कोणाला हे खूपच हलके वाटले मध्ये ट्रक मध्ये ठेवायला? तर उत्तर आहे बी म्हणजेच ए म्हणजेच की रवी. Which one of the plank
A and B is longer. म्हणजे A आणि B पैकी कोणती फळी लांब आहे? तर उत्तर आहे A म्हणजेच की रवी. Which one has a steeper slope? म्हणजे कोणाला स्टीपर स्लोप म्हणजेच की चढण आहे? तर उत्तर आहे B. What can we conclude from this? म्हणजे या प्रयोगातून आपल्याला काय कळते? तर असं कळतं की A मध्ये फळी लांब असल्याने ओझे वाहण्यासाठी जास्त श्रम लागले नाही आणि B मध्ये फळी लहान असल्याने ओझे वाहायला जास्त श्रम लागतो. If a slanting plank is used to lift a weight, जर आपण एक तिरपी फळी जर ठेवली, we have to bear less of the weight and lifting it becomes easily. तर आपल्याला एखादी वजन उचलायला सोपे जाईल. Such a plank is called an inclined plane. अशा फळीला आपण inclined plane असे म्हणतो. The more gradual the slope, the less is the weight we bear. जर उतरण हे जास्त असेल तर आपल्याला जे वजन आहे ते कमी लागेल. But such an inclined plane is longer. पण inclined plane जो आहे तो मोठा आहे. The steeper slope, the shorter and inclined plane. पण जर तो जो स्टीपर स्लोप आहे तो जर कमी असेल तर आपल्याला जो श्रम आहे तो जास्त लागेल. बट वी हॅव टू बिअर अ ग्रेटर वेट. म्हणजे आपल्याला ते चढवण्यासाठी जास्त श्रम लागतील. कट आउट अ ट्रँग्युलर पीस ऑफ अ पेपर ABC. एका कागदाचा त्रिकोणी भाग कापा आणि त्याला ABC असे नाव द्या. ड्रॉ अ रेड लाईन अलॉंग द एज AC आणि A पासून ते C पर्यंतच्या पॉइंट पर्यंत लाल पेनाने रेष मारा. रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल as shown in the picture. त्या पेपराला एका पेन्सिलच्या आजूबाजूने गुंडाळा. What do you see? तुम्हाला काय दिसेल? This inclined side AC of the triangle, जी त्रिकोणाची उतरत बाजू आहे A to C पर्यंतची, decides gradually from A to C. ती हळूहळू कमी होत जाईल. The thread on a screw are made in the same way. स्क्रूचे आटे जे असतात that is way म्हणजे when a screw is fitted in wood goes in as a fit it is going down a inclined plane. स्क्रू जो असतो आपण त्याला inclined प्लेनच्या पद्धतीने लाकडाच्या पट्टीत टाकू शकतो. Therefore म्हणजे less force is required to fit a screw than to hammer a nail. म्हणजे आपण याला कमी स्क्रूला फिट करण्यासाठी कमी फोर्स लावू शकतो. इन अदर वर्ड्स म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगितलं तर a screw is like a rolled up inclined plane made of an iron strip. म्हणजे आपण याला inclined plane न म्हणता आयरन स्ट्रीप म्हणजे लोखंडी खिळा किंवा लोखंड असे म्हणू शकतो. Road or ghat that goes up a mountain is also like an inclined plane wrapped around the mountain. डोंगरावरील घाटाचा रस्ता ही डोंगराभोवती गुंडाळलेली एक उतरणच असते. It's help big vehicles to climb up and down the mountain easily. त्यामुळे मोठी वाहने उतरू व चढू शकतात.